मी परमेश्वराचं वचन आपल्यासमोर आले आणि जो दुःखित परिवार आहे गावित सर, खरं तर ते आमच्या पण परिवाराचा भाग होते. कारण पिंपळनेरला जतीपासून त्यांची बदली झाली तेव्हापासून नेहमी आमचं एकत्र येणं होतं आणि म्हणून आम्हाला ज्यावेळेस ही घटना ज्यावेळेस घडली तर आम्हाला तेच दुःख झालं जे त्या परिवाराला झालेलं आहे. कारण आमच्यामधूनच एक व्यक्ती गेला. पण या सर्व परिस्थितीमध्ये आपल्याला काही गोष्टी ह्या मानून चालाव्या लागतात. कारण जीवन चालू राहतं, जग चालू राहतं, समय चालू राहतो आणि आपल्याला पण जगावं लागतं. पण ह्या सर्व परिस्थितीमध्ये देवाचं वचन आहे जे आपल्याला दिलासा देतं आणि आधार देतं. आणि म्हणून या निमित्ताने आपण दोन शब्द, काही वेळ, जास्त वेळ मी बोलणार नाही, पण थोडक्यात परमेश्वराचं वचन आपण बघणार आहोत. वचनाकडे जाण्या अगोदर परत एकदा दोन शब्दाची प्रार्थना करू. सर्वशक्तिमान आमच्या जिवंत देवा, प्रभू तुला धन्यवाद देतो या समयाबद्दल. माझ्या देवा, आज या सांत्वन सभेच्या निमित्ताने प्रभूजी, खरंच परमेश्वर पिता जो दुःखित परिवार आहे आणि जे काही प्रभू त्यांचे आप्तजन आम्ही सर्वजण प्रभू, आज तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाला बोध कर आणि तू आमचं सांत्वन कर. कारण मनुष्य हा मनुष्याचं सांत्वन नाही करू शकत देवा, पण प्रभू जो तू स्वर्गीय पिता ज्याने तू आम्हाला निर्माण केलेलं आहे, तूच आमचं सांत्वन कर. तुझ्या वचनाद्वारे दिलासा दे प्रभू. आणि परमेश्वर पिता, तू माझ्या मुखामध्ये राहून बोल, मी घटावं तू वाढावा आणि तुझी इच्छा पूर्ण व्हावी असेल. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र निगुण नावाने मागितली. आमेन. प्रियांनो, मनुष्याच्या जीवनामध्ये माणूस कोणतीच भविष्यवाणी नाही करू शकत स्वतःच्या बाबतीमध्ये, पण एक भविष्यवाणी सर्वजण करू शकतात. तुम्हाला माहिती आहे, जन्माबद्दल पण कोणी निश्चित नाही सांगू शकत. जर एखाद्या बहिणीला दिवस असले, गर्भधारणा असली, तर आपण हे निश्चित नाही सांगू शकत मुलगा होईल का मुलगी होईल. आपण हे पण नाही सांगू शकत की व्यवस्थित डिलिव्हरी होईल का नाही होणार. म्हणजे जन्माची भविष्यवाणी कोणी करू शकत नाही. त्यानंतर जन्म झाल्यानंतर तो मुलगा डॉक्टर होईल, इंजिनियर होईल का, शिक्षक होईल का, वकील होईल का, पोलीस होईल, कोणी सांगू शकत नाही. म्हणजे आपलं आयुष्य असं आहे की त्याच्यामध्ये तुम्ही कोणतीच भविष्यवाणी स्वतःच्या बाबतीत करू नाही शकत. पण तुम्हाला माहिती आहे, एक भविष्यवाणी जी आहे ती प्रत्येक व्यक्ती करू शकतो जन्मल्यानंतर. काय? की मी एक दिवस मरणार आहे. हे निश्चित आहे. तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की मी जन्माला आलो, भले मी डॉक्टर नाही बनू शकणार, भले कदाचित मी इंजिनियर नाही बनणार, भले कदाचित मी पैसा नाही कमवणार, भले कदाचित मी घर नाही बांधू शकत, पण तुम्हाला माहिती आहे प्रत्येक व्यक्तीला हे सत्य जाणूनच चालावं लागतं की मी जर जन्माला आलो तर एक दिवस माझ्या आयुष्यामध्ये मरणाला मला सामोरं जाणार आहे. बघा, हे इतकं सरळ आहे. मृत्यू हा मनुष्याने स्वीकारला पाहिजे, कारण ही आपल्या जीवनातली एक सत्यता आहे. हालेलुया. आणि म्हणून मरणार तर प्रत्येक व्यक्ती आहे, जग तर प्रत्येक व्यक्ती सोडणार आहे. पण ख्रिस्तामध्ये, देवाच्या वचनामध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत की मरणाला बी काहीतरी अर्थ असला पाहिजे, आपल्या मरण्याला बी काहीतरी अर्थ असला पाहिजे. आणि देवाच्या वचनामध्ये किंवा परमेश्वरामध्ये, प्रभूमध्ये एक अर्थ मनुष्याच्या जीवनाला प्राप्त होतो. तुम्हाला माहिती, गावित सर जे आहेत ते आमच्या सोबत होते. काही वर्षांपासून आम्ही त्यांना ओळखतो. गावित सरांचा विश्वास चांगला होता. गावित सर एक व्यक्ती म्हणून चांगले होते. जेव्हा ते प्रभूमध्ये नव्हते तरी ते चांगलेच होते. त्यांचा स्वभाव चांगला होता, कधी त्यांनी कोणाला दुखवलं नाही, त्यांचं वागणं खूप चांगलं होतं, नेहमी मदतीचा स्वभाव त्यांचा होता. या सगळ्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये होत्या. पण तुम्हाला माहिती, बऱ्याच दिवसांपासून, आता त्यांच्या लग्नाला मला वाटतं बरेच वर्ष झाले, कारण त्यांची मुलं तरुण आहेत. आज सोना त्या ठिकाणी BMS करते किंवा राज त्या ठिकाणी BSc ॲग्रीला आहे. आज अनेक वर्ष झाले लग्न करून. पण तुम्हाला माहिती, एवढ्या वर्षात सुद्धा ते अभ्यास करत होते, ते शोधत होते, ते तपासत होते की नेमका देव आहे काय. त्यांनी विश्वास लगेच नाही टाकला देवावर. मी तुम्हाला एक वचन आपण पहिले वाचून नंतर आपण पुढच्या गोष्टींकडे जाऊ. फिलिप्पीकरास पत्र याचा पहिला अध्याय आपण काढू. फिलिप्पीकरास पत्र याचा पहिला अध्याय 21 वचन आपण वाचू. फिलिप्पी 1 आणि 21. मराठीत असेल बायबल तर वाचा कोणीतरी. फिलिप्पीकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि 21 वचन. कारण जगणे हे मला ख्रिस्त, पौल म्हणतो, कारण जगणे हे मला ख्रिस्त, मरणे हे मला लाभ असे आहे. तर मरणे मला लाभ असे आहे. पण बस देवाचं वचन म्हणतं, जगणे हे मला ख्रिस्त, तर मरणे हे मला लाभ आहे. बघा प्रियांनो, आज आपण बघतो की कोणीही व्यक्ती मरो किंवा जग सोडून जावं, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, आपण पाहतो की प्रत्येक जाती धर्मामध्ये मनुष्य मेल्यानंतर काहीतरी क्रियाकांड केले जातात. आज आपण पण केलं, कबरविधी केला, किंवा प्रत्येक धर्मामध्ये ह्या रूढी परंपरा पाळल्या जातात. का बरं? याच्या मागे काय कारण आहे? कारण आपला विश्वास आहे की मेल्यानंतर सुद्धा काहीतरी आहे.
म्हणून मनुष्य जग सोडून गेल्यानंतर सुद्धा आपण काहीतरी विधी पूर्ण करत असतो, कारण आपल्या मनात भावना आहे की तो आत्मा जो आहे ना, शरीर मेलं, आत्मा मेला नाही. म्हणून त्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रत्येक धर्मामध्ये काही ना काही प्रयत्न केले जातात आणि काही ना काही रूढी पाळल्या जातात, काही ना काही प्रथा पूर्ण केल्या जातात, काही ना काही कर्मकांड त्या ठिकाणी केले जातात. याचा अर्थ प्रत्येक व्यक्ती विश्वास ठेवतो की जीवन फक्त हे 50-60 वर्षाचं नाहीये, तर त्याच्यानंतर जो आत्मा आपल्यामध्ये राहतो ना, तो सदाकाळ जिवंत राहणार आहे. काही लोक म्हणतात आम्ही नाही मानत पुढच्या जन्माला, आम्ही नाही मानत की मनुष्याचा आत्मा जिवंत राहतो. नाही मानत तर तुम्ही विधी का करतात? नाही मानत तर तुम्ही ह्या गोष्टींना का सामोरे जातात? प्रत्येक जाती धर्मामध्ये काही ना काही रूढी परंपरा का पाळल्या जातात? तुम्ही म्हणतात नाही मानत, पण तुमचा विश्वास आहे की मेल्यानंतर सुद्धा काहीतरी आहे. आणि बायबल देवाचं वचन सांगतं, पौल म्हणतो, जगणे मला ख्रिस्त तर मरणे मला लाभ आहे. हालेलुया. आज जर कोणालाही विचारलं तुला कुठे जायचं मेल्यानंतर, तर प्रत्येक व्यक्ती म्हणतो मला स्वर्गात जायचं. कुठे जायचं? स्वर्गात जायचं. आता स्वर्गात जायची ही प्रत्येकाची इच्छा आहे, पण काय मरायची इच्छा प्रत्येकाची आहे? नाही. पण तुम्हाला माहिती, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, ही तेवढीच सत्यता आहे. स्वर्गात मला जायचंय ही माझी इच्छा आहे, पण मरण घ्यावं ही माझी इच्छा नाही. पण तुम्हाला माहिती, ही सत्यता आहे जी तुम्हाला स्वीकारावी लागेल. तुम्हाला माहितीये, बऱ्याचदा मनुष्य मेल्यानंतर हा विचार करतो किंवा विश्वास ठेवतो की मेल्यानंतर देवाने माझा स्वीकार करावा. ही स्वाभाविक इच्छा आहे प्रत्येक मनुष्याची की माझ्या आत्म्याला शांती मिळावी, माझ्या आत्म्याला मुक्ती मिळावी, ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. पण केव्हा? मेल्यानंतर. पण तुम्हाला माहितीये, वचनामध्ये बायबल जरा वेगळं शिकवतं. बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे की जगणे मला ख्रिस्त तर मरणे मला लाभ आहे. तुम्हाला मरण तेव्हा लाभ होईल जेव्हा तुमचं जगणं ख्रिस्तासोबत असेल. हालेलुया. मनुष्य म्हणतो मी मेल्यानंतर देवाकडे जाईल, आणि देव म्हणतो तू जिवंतपणे माझ्याकडे ये. नीट लक्ष द्या, मी जे सांगतोय त्याच्याकडे कान देऊ नका. माणसाची इच्छा आहे की मी मेल्यानंतर देवाकडे जावं, पण देवाची इच्छा आहे तू जिवंतपणीच माझ्याकडे यावं. कारण जर आपण परमेश्वराकडे जिवंतपणे गेलो तर आपलं आयुष्य देवाच्या हातामध्ये सुरक्षित आहे. हालेलुया. म्हणून पौलुस म्हणतो की जगणे मला ख्रिस्त आणि मरणे मला लाभ आहे. एका वचनामध्ये आपण वाचू, रोमकरासपत्र 12वा अध्याय 1 वचन. रोमकरासपत्र याचा 12वा अध्याय 1 वचन. यास्तव बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपल्या शरीराचा जिवंत व पवित्र व देवाला प्रिय असा यज्ञ याला करा. माझ्या भाषांतरात असं लिहिलेलं आहे की बंधुजन हो, मी तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून सादर करा. हालेलुया. देवाच्या वचनात म्हटलेलं आहे तुमची शरीरे तुम्ही जिवंत असताना देवाला द्या, पवित्र रीतीने देवाला द्या, आणि देवाला आवडेल अशी स्वतःला समर्पित करा, तर मेल्यानंतर आपलं आयुष्य सुरक्षित आहे, असं आमच्या देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. हालेलुया. गावित सर अभ्यासू व्यक्ती होते, केंद्रप्रमुख होते. तुम्हाला माहिती आहे आमच्या पूर्ण ग्रुपमध्ये केंद्रप्रमुख कोणीच नाहीये, म्हणून आम्हाला आदर होता की एका चांगल्या पदावर ते होते. एवढ्या वर्षांची सर्व्हिस त्यांची होती, खूप मोठा अनुभव त्यांना होता, आणि विशेष म्हणजे कोल्हापूर सारख्या जिल्ह्यामध्ये त्यांनी नोकरी केलेली होती. तुम्हाला माहितीये, धुळे, नंदुरबार जिल्हा त्या मानाने आपण जर बघायला गेलं तर एवढ्या पद्धतीने नाही, पण कोल्हापूर किंवा त्या साईडचा जो जिल्हा आहे ना, ते लोक फार सुजाण आहेत. त्या ठिकाणच्या जिल्हा परिषदच्या शाळा या इंग्लिश मिडियमला टक्कर देतात, आणि अशा म्हणजे वातावरणामध्ये गावित सरांनी अनेक वर्ष काढली, आणि त्या ठिकाणी केंद्र प्रमुख हे पद त्यांनी भूषवलं, आणि अनेक अधिकाऱ्यांद्वारे त्यांचं कौतुक झालं. मी का ह्या गोष्टी सांगतोय? कारण गावित सर जे होते ते ज्ञानी होते, बुद्धिमत्ता होती त्यांना, चौकस होते, बरं वाईटाचं ज्ञान त्यांना होतं, काय चांगलं काय वाईट हे सगळं त्यांना कळत होतं. अनेक वर्ष त्यांच्या लग्नाला झाले तरी त्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही, येशूवर त्यांनी विश्वास ठेवला नाही. का? कारण वैयक्तिक ते वाट बघत होते की मला देव अनुभव देईल. वैयक्तिक जर मला अनुभव आला तर मी त्या गोष्टींवर विश्वास ठेवेल, अन्यथा विश्वास ठेवणार नाही. तुम्हाला मी सांगू इच्छितो, आज गावित सरांची जी घटना घडली त्याच्या 1 महिना अगोदर गावित सरांनी बाप्तिस्मा घेतला. फक्त 1 महिना अगोदर, 1च महिना झालेला होता की त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. कोणी त्यांना बळजबरी नाही केली, कोणी त्यांना सांगितलं नाही, कारण ते तशातले व्यक्तीच नव्हते. ते स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायचे, फार कमी बोलायचे, मोजकं आणि मापून बोलायचे. तुम्हाला माहितीये, जो व्यक्ती मोजकं बोलतो ना तो फार विचारी असतो, आणि जो बडबड करत राहतो ना तो कधी काय बोलून जाईल याचा काही भरोसा नाही, आणि तो त्याचे निर्णय पण चुकतात. पण जो व्यक्ती मोजकं आणि मापून बोलणारा असतो ना तो फार विचारपूर्वक कोणत्याही गोष्टी करणारा असतो. तुम्हाला माहितीये, गावित सरांना आम्ही जवळून ओळखतो. खूप शांत स्वभाव होता, जेवढं विचारलं तेवढं बोलतील, त्यांना वाटलं तर एखादी गोष्ट सांगतील, नाही तर बोलणार नाही, असा स्वभाव होता. अभ्यासू व्यक्तिमत्व होतं.
त्यांना सगळ्या गोष्टींचं नॉलेज होतं, सगळा अभ्यास केलेला होता. कोल्हापूर सारख्या एखाद्या चांगल्या शहरामध्ये राहून किंवा त्या परिसरामध्ये राहून त्यांनी समाजाचा पण चांगला अभ्यास केलेला होता. म्हणून गावित सर काय अशी व्यक्ती नव्हते की कोणी सांगेल आणि ते विश्वास ठेवून घेतील असं. त्यांच्यामध्ये एक चौकस बुद्धिमत्ता होती. आणि अशा परिस्थितीमध्ये मला तुम्हाला हे सांगणं आहे, फक्त 1 महिना झाला या घटनेला, त्याच्या अगोदर त्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला आणि बाप्तिस्मा घेतला. त्यांना कोणी सांगितलं नाही, त्यांनी स्वतः आम्हाला सांगितलं. देवाचे दास इथं बसलेले त्यांना फोन केला की पास्टर मला बाप्तिस्मा घ्यायचा आहे. हा त्यांचा निर्णय होता, कारण त्यांनी विश्वास ठेवला, त्यांनी अनुभव घेतला त्यांच्या जीवनामध्ये. आणि बघा प्रियांनो, आम्हाला ख्रिस्तामध्ये एका गोष्टीचं समाधान आहे, मृत्यू तर प्रत्येकाच्या वाटेला येणार आहे, तो विषय नाही. आज गावित सर आपल्या पुढे गेले, पण नंतर कदाचित आपला पण नंबर आहेच कधी ना कधी, तो विषय नाहीये. पण आज आमचा एक समाधान आहे की देवाचं वचन म्हणतं की जगणे मला ख्रिस्त तर मरणे मला लाभ आहे. जर ख्रिस्तामध्ये राहून ते झोपी गेलेले आहेत ना, तर नक्कीच मृत्यू त्यांच्यासाठी लाभदायक झालेला आहे, हा आमचा विश्वास आहे. हालेलुया. आणि प्रभूमध्ये ते झोपी गेलेले आहेत, हा आमचा विश्वास आहे. आणि जर ते प्रभूमध्ये झोपी गेलेले आहेत तर ते आज प्रभू जवळ आहेत. आमेन. कारण जिवंतपणे त्यांचं जीवन त्यांनी देवाला दिलं. देव हेच मागतो. देव मेल्यानंतर आपलं शरीर नाही मागत. नीट लक्ष द्या. तुम्ही जिवंतपणे देवाला पवित्रपणे स्वतःला सादर करा, हे ख्रिस्ताचं वचन सांगतं. तुम्ही जिवंतपणे असं जीवन जगा की जे देवाला आवडणारं असेल. प्रियांनो, नीट लक्ष द्या. परमेश्वर तुम्हा सर्वांवर प्रेम करतो, आपल्या सर्वांवर प्रेम करतो. निर्माण करता एकच आहे. मी नेहमी सांगतो, जर माझ्या खिशामध्ये हा मोबाईल आहे, हा वेगळ्या कंपनीचा आहे, तुमच्या खिशामध्ये दुसऱ्या कंपनीचा मोबाईल आहे. सगळे वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल जे असतात ना, त्यांचे फीचर्स वेगळे असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कॅमेरे लावलेले असतात, वेगवेगळ्या पद्धतीची मेमरी असते. सगळ्या मोबाईलमध्ये वेगळे फीचर्स असतात. का? कारण कंपनीचे मालक वेगवेगळे आहेत. पण तुम्हाला माहितीये, तुम्ही अमेरिकेच्या व्यक्तीला बघा, तुम्ही आफ्रिकेच्या माणसाला बघा, तुम्ही भारताच्या माणसाला बघा, प्रत्येकाला 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 2 कान, एकच शरीर, लाल रंगाचं रक्त. या गोष्टी का आहे? कारण निर्माण करता परमेश्वर एकच आहे. मग तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, मनुष्य तुम्हाला असाच दिसेल. त्या मनुष्याला 2च डोळे आहेत, त्याला 2च पाय आहेत, 2च हात आहेत, त्याच्या शरीराची रचना अशीच आहे. जेवढ्या आतड्या तुमच्या पोटामध्ये आहेत त्या जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या सारख्या आहेत. 2 किडन्या जगामध्ये कुठेही जाऊन बघा, प्रत्येक व्यक्तीला आहेत. 1 हृदय जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला जाऊन बघा, त्याला आहे. हालेलुया. हे का? कारण निर्माण करता एकच आहे. जर अनेक असते ना, तर बनवणारा पण वेगवेगळ्या पद्धतीने बनवत गेला असता. हालेलुया. हा, प्रत्येकाला वेगळं बनवलं असतं देवाने. जर देव अनेक असते तर. तुम्हाला माहितीये, एक निर्माण करता परमेश्वर आहे, ज्याने तुम्हाला आणि मला बनवलेला आहे. हालेलुया. म्हणून रक्त काढा, भले काळा असेल तरी कोणत्या रंगाचं रक्त निघेल? कोणत्या रंगाचं? लाल. आणि पांढरा असेल तरी कोणत्या रंगाचं रक्त निघेल? लाल. जनावराचं रक्त आपल्याला चालत, माणसाचं रक्त कोणाला लागतं? अमेरिकेच्या व्यक्तीचं रक्त चालेल का भारताच्या व्यक्तीला? चालेल. हालेलुया. चालेल. बघा, अमेरिकेचा व्यक्ती भारताच्या व्यक्तीला रक्त देऊ शकतो. का? कारण बनवणारा एकच आहे. आमेन. आफ्रिकेचा व्यक्ती अमेरिकेच्या व्यक्तीला रक्त देऊ शकतो. का? कारण बनवणारा एकच आहे. हिंदू व्यक्ती मुसलमानाला रक्त देऊ शकतो. का? कारण बनवणारा एकच आहे. ख्रिस्ती व्यक्ती कोणत्याही हिंदू व्यक्तीला रक्त देऊ शकतो. का? कारण बनवणारा एकच आहे. हा, वाटे तर आपण पाळले. हालेलुया. आपण पाळले. तुम्हाला माहितीये, एकच निर्माण करता परमेश्वर आहे. तो म्हणतो जिवंतपणे माझ्या जवळ या, म्हणजे मी मेल्यानंतर तुम्हाला माझ्या जवळ घेईल. हालेलुया. आपण आपलं जीवन जिवंतपणे देवाला दिलं पाहिजे. हालेलुया. आणि मी विश्वास ठेवतो की आमचे बंधू गावित सर हे विश्वासामध्ये झोपी गेलेले आहेत. आणि एक समाधान आमच्या जीवनामध्ये आहे. मेलेल्या व्यक्तीला आपण परत आणू शकत नाही, पण एक विश्वास ठेवतो, जर आपण पण विश्वासात राहून मेलो तर आपण एक दिवस भेटणार आहोत. आमेन. एक दिवस आपण सर्व त्यांना भेटणार आहोत, हा आमचा विश्वास आहे. कारण ज्या मार्गाला ते गेलेले आहेत, आपण जर त्या मार्गाला चालत असू तर भेट नक्की होईल. आमेन. समजा माझा मार्ग पिंपळनेरचा आहे आणि मी पिंपळनेर रस्त्याला गेलो, जर तुम्ही पण त्या रस्त्याला आले तर तुम्ही मला भेटाल की नाही? पण जर तुमचा मार्ग नवापूरचा असेल आणि मी पिंपळनेरला गेलो, आपली भेट होईल का? कारण दोघं मार्ग कसे आहेत? भिन्न आहेत, वेगवेगळ्या दिशेला आहेत. लक्षात घ्या, जर आपल्याला एकमेकांना भेटायचं आहे तर त्याच मार्गात भेट होईल, दुसऱ्या मार्गात होणार नाही. देवाचं वचन म्हणतं, मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. हालेलुया. येशू म्हणतो, मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याकडे आल्या वाचून देव पित्याकडे कोणाला जाता येणार नाही. आमेन. तो मार्ग पवित्रतेचा आहे. हालेलुया. तो मार्ग शुद्धतेचा आहे. परमेश्वर जिवंतपणे पवित्रपणे तुमचं जीवन त्याच्याकडे मागतो. आमेन. कारण तो पवित्र आहे. हालेलुया. त्या सर्व साधारण गोष्टी आहेत. नीट लक्ष द्या.
जगामध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये घुसायचं असेल ना तरी सुद्धा तुम्हाला चांगले कपडे लागतात. एखाद्या गाडीमधून तुम्ही गेलं पाहिजे, नाही तर ते आतमध्ये घेत नाही, ते चौकीदार आतमध्ये घेत नाही. का? कारण त्यांच्या हॉटेलची रेप्युटेशन आहे. समजतंय? त्यांच्या हॉटेलची एक योग्यता आहे. म्हणून मळकटलेल्या कपड्यामध्ये ते तुम्हाला 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊ देणार नाही, कारण तिथं सगळे सूटबूटवाले बसलेले असतात मध्ये. म्हणून ते आतमध्ये घेतानाच अशा लोकांना घेतात की त्यांची इज्जत जाणार नाही, अशा पद्धतीने ते आतमध्ये घेतात. तुम्हाला माहितीये, ज्या स्वर्गाची मनुष्य कल्पना करतो ना, ते स्वर्ग देवाचं निवासस्थान आहे. परमेश्वर स्वतः त्या ठिकाणी राहतो. तर तुम्हाला माहितीये, त्या स्वर्गामध्ये आपल्याला जायचं असेल ना तर देव सुद्धा स्वतःची रेप्युटेशन खराब होऊ देणार नाही. म्हणून देव म्हणतो, तुम्ही तुमची शरीरे जिवंत, पवित्र आणि देवाला ग्रहणीय यज्ञाशी समर्पित करा. आमेन. जिवंतपणे तुम्ही असं जीवन जगा की देव म्हणेल की हा माझा मुलगा आहे, ज्याला मी माझ्या जवळ घेईल. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराची इच्छा आहे की जिवंतपणे आपलं जीवन आपण देवाला देणं. आणि म्हणून मी प्रभूला धन्यवाद देतो की 1 महिना अगोदरच गावित सरांनी विश्वास ठेवला. काय माहिती, ही तर कल्पना आम्हाला कधी कोणाला स्वप्नात सुद्धा नव्हती, कोणाला स्वप्नात सुद्धा नव्हती की अशा काही गोष्टी घडतील म्हणून. पण प्रियांनो, कदाचित देवाने एवढीच धाव त्यांच्यासाठी ठेवलेली होती, एवढंच आयुष्य त्यांच्यासाठी ठेवलं होतं. असा कधी विचार करू नका की कमी वयात गेले म्हणजे काहीतरी का देवाने नाही वाचवलं. अरे, देवाचा जो एकुलता एक मुलगा ज्याला आम्ही मानतो ना, येशू ख्रिस्त, तो किती वर्षाचा असताना मेला माहिती तुम्हाला? 33.5 वर्षाचा. किती वर्षाचा? बस तरुणपणामध्ये तो तुमच्या आणि माझ्यासाठी मेला. मग तो का जास्त नाही जगला? हालेलुया. 60 वर्षाचा असताना मेला असताना प्रभू येशू ख्रिस्त नाही, त्याने फक्त 33.5 वर्षामध्ये स्वतःचं जीवन देऊन टाकलं. आमेन. कारण त्याला माहिती होतं इथे राहण्यात पॉइंट नाहीये, तिथं जाण्यामध्ये पॉइंट आहे. हालेलुया. नीट लक्ष द्या. मनुष्य इथं कोणी 50 वर्ष, कोणी 60 वर्ष, कोणी 80 वर्ष, कोणी 100 वर्ष पण आयुष्य जगेल. विषय तो नाही. आज ना उद्या, कधी ना कधीतरी तुम्ही त्या ठिकाणी जाणारच आहात. पण तुम्ही कसे जातात हे महत्वाचं आहे. आमेन. आपण कसे धावतो ते महत्वाचं आहे. आपण कशा पद्धतीने जगतो ते महत्वाचं आहे. काय देव आपल्याला आपल्या जवळ घेईल का नाही, त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. हालेलुया. आणि तुम्हाला माहितीये, मी फार क्वचित लोकांबद्दल असं बोलतो, नाही तर मला बोलावं असं नाही वाटत, कारण मी कधीच अशा गोष्टी नाही बोलत एखादा व्यक्ती स्वर्गात गेला का कुठे गेला, नाही आवडत मला. पण तुम्हाला माहिती, गावित सरांना मी जवळून ओळखतो. हालेलुया. त्यांचं जीवन मी जवळून ओळखतो. व्यक्ती म्हणून मी त्यांना जवळून ओळखतो. त्यांचा स्वभाव जो होता मी जवळून ओळखतो. त्यांचा विश्वास जो होता तो मी जवळून ओळखतो. आणि एक व्यक्ती जेव्हा विश्वासामध्ये 1 महिन्या अगोदर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, काहीच कारण नसताना, त्या व्यक्तीची पूर्ण मनाची तयारी झाली. आमेन. त्यांना कोणी सांगितलं नाही, कोणी प्रेशर दिला नाही, कोणी त्या ठिकाणी जबरदस्ती केली नाही. करायचीच असती तर इतके वर्ष होते ना लग्नाला झालेले, त्यांनी कधीचाच बाप्तिस्मा घेतला असता. नाही घेतला, त्यांनी नाही घेतला, जोपर्यंत स्वतः अनुभव नाही घेतला. आमेन. हा, बायबल पण म्हणतं अनुभव घेऊन पहा परमेश्वर किती चांगला आहे. आमेन. अनुभवाची गोष्ट आहे. हो, मी सांगेल तुम्हाला गोड लागतं, पण खाल्ल्याशिवाय तुम्हाला नाही समजणार ना चव कशी आहे. तो चाखावं लागतं ना. जो व्यक्ती स्वतः चाखतो तो अनुभव घेतो परमेश्वर कसा आहे. आमेन. आणि मी विश्वास ठेवतो गावित सरांनी अनुभव घेतला परमेश्वर किती चांगला आहे. आणि म्हणून एक व्यक्ती जो केंद्र प्रमुख होता, चांगल्या पदावर होता, ज्ञानी होता, या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा विश्वास ठेवला की देव आहे. आमेन. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतःचा वैयक्तिक तारणारा म्हणून त्यांनी स्वीकारलं आणि स्वतःचं जीवन त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या हाती समर्पित केलं. आणि 1 महिन्यानंतर ही घटना घडली. आणि मी विश्वास ठेवतो की आज ते प्रभू जवळ आहे. आमेन. प्रभू जवळ आहे, कारण योग्य निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतला. जगणे मला ख्रिस्त, जगणे त्यांच्यासाठी ख्रिस्त होते, मरणे लाभ झालेला आहे. आमेन. लाभ आहे. हालेलुया. स्वर्गीय जीवन हे मनुष्यासाठी लाभ आहे प्रियांनो. पण जगा प्रभूमध्ये, देवाजवळ या, जिवंतपणे देवाजवळ या, जिवंतपणे देवाचा स्वीकार करा, जिवंतपणे स्वतःला पवित्र करा, जिवंतपणे स्वतःला शुद्ध करा, जिवंतपणे असं जीवन जगा की देव म्हणेल की हा माझा मुलगा आहे, त्याला मी माझ्या जवळ. आपल्याला जगायचं तसं आपण जगतो, वाटेल तसं आपण जगतो, आणि मेल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला वाटतं मी स्वर्गात जावं. कसं शक्य आहे मला सांगा? कसं शक्य आहे? तुम्ही जगा असं की मेल्यानंतर देव तुम्हाला म्हणेल की मी तुला जवळ घेईल. हालेलुया. कारण तो पवित्र आहे. म्हणून देवाचं वचन म्हणतं तुम्ही पवित्र असा. आमेन. आपलं जीवन पवित्रपणे परमेश्वराच्या हाती जर तुम्ही सुरक्षित केलं तर मी तुम्हाला सांगतो, मरणं हे आपल्यासाठी लाभदायक आहे. आमेन. आणि मी विश्वास ठेवतो आमचे बंधू जे ख्रिस्तामध्ये झोपी गेलेले आहेत, मरणं हे त्यांच्यासाठी लाभदायक झालेलं आहे. आणि त्यांच्या परिवारासाठी मी ह्याच गोष्टी सांगेल, आपण एके दिवशी भेटणार आहोत. आमेन. आपण जर त्याच मार्गाला चालतोय तर नक्कीच आपण एके दिवशी भेटणार आहोत. कोणी लवकर भेटेल, कोणी उशिरा भेटेल, पण नक्की आपण सर्वजण एके दिवशी भेटणार आहोत. हे सगळ्यात मोठं अभिवचन देवाने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. आमेन. हा, जे ख्रिस्तात झोपी गेलेले आहेत आपण सर्व एक दिवस भेटू, देवाचं वचन सांगतं. हा विश्वास ठेवा. आमेन. जर हा विश्वास तुमचा आणि माझा असेल प्रियांनो, तर हे सगळ्यात मोठं सांत्वन आहे आपल्या दुःखामध्ये. कारण आपल्याला आशा आहे,
आशा नाही असं आपलं जीवन नाही. आपल्याला काय आहे? आशा. हालेलुया. एक शेवटचं उदाहरण देईन. तुमचा मुलगा जर बाहेर पुण्याला शिक्षणाला गेला तर तुम्ही 6 महिने रडतात का? 2 महिने रडतात? 1 आठवडा रडतात? नाही, फक्त 1 मिनिट रडतात. तो गाडीत बसतोय तोपर्यंत. कारण तुम्हाला माहिती परत आम्ही भेटणार आहोत. बरोबर आहे की नाही? परत आम्ही भेटणार आहोत. तो 2 वर्षाचं ट्रेनिंग, 3 वर्षाचा अभ्यासक्रम परत करून परत इथंच येणार आहे आपल्याला माहिती. म्हणून आपण आकांत नाही करत, आपण शोक नाही करत. का? कारण आपल्याला विश्वास आहे आपण परत भेटणार आहोत. तसाच विश्वास ठेवा. जेव्हा ख्रिस्तामध्ये एक व्यक्ती झोपतो ना, बस तसा विश्वास ठेवा की तो आपल्या पुढे गेलेला आहे. आपण परत एक दिवशी काय होणार आहोत? भेटणार आहोत. बस हा विश्वास जर तुमचा आणि माझा असेल ना तर खूप मोठं सांत्वन तुम्हाला आणि मला भेटेल. आमेन. फक्त त्या मार्गात चालत राहा ज्या मार्गात तो व्यक्ती गेलेला आहे. हालेलुया. जर तो मार्ग तुम्ही आणि मी निवडला तर नक्कीच तुम्ही आणि मी कधीतरी परत एकदा भेटू. आमेन. आणि विश्वास ठेवू की परमेश्वर त्याच्या वचनाद्वारे, विशेष जो दुःखी परिवार आहे, त्यांचे सर्व नातेवाईक आहेत, आप्तजन आहेत, त्या सर्वांना प्रभू कृपापूर्वक हिम्मत देव, सांत्वन करो, धैर्य देव आणि एक आशा देव की आपण सर्वजण भेटणार आहोत. आमेन. म्हणून देवाचं वचन म्हणतं, जगणे जर मला ख्रिस्त आहे, मरणे मला लाभ आहे. कारण येशू ख्रिस्ताने तुमचे आणि माझे पाप स्वतःवर घेतले, स्वतःचं रक्त त्याने सांडलं, स्वतःचं जीवन त्याने दिलं, आपल्या पापांची क्षमा केली. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार नाही, तर त्याला स्वर्गीय जीवन किंवा सार्वकालिक जीवन हे वतन म्हणून मिळेल. हा विश्वास ठेवा आणि या वचनाद्वारे प्रभू आपल्या सर्वांना आशिषित करू. आपण डोळे झाकू. यावेळेस आपण प्रार्थना करू. सर्वजण डोळे झाकू. सर्वशक्तिमान आमच्या जिवंत देवा, आकाश आणि पृथ्वीच्या उत्पन्न करत्या, निर्माण करत्या प्रभू, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो परमेश्वर पिता. प्रभूजी, आज परमेश्वर पिता या सांत्वन सभेनिमित्ताने तू आम्हा प्रत्येकाला एकत्र केलं. मी तुझे आभार मानतो. आमचे बंधू जे ख्रिस्तात परमेश्वर, आमचे बंधू प्रभू गावित सर हे जग सोडून गेले परमेश्वर पिता, पण आमचा विश्वास आहे त्यांची धाव त्यांनी विश्वासाने धावलेली आणि पूर्ण केली आहे प्रभू. हो परमेश्वरा, तुला वैयक्तिक उद्धार करता म्हणून त्यांनी स्वीकारलेले देवाप्पा. कोणी सांगितलं म्हणून नाही, पण त्यांनी स्वतः अनुभव घेतला आणि तुझ्यावर विश्वास टाकलेला आहे प्रभूजी. आणि आमचा विश्वास आहे की आज ते ज्या ठिकाणी आहेत ते सुरक्षित आहेत देवाप्पा, ते शांत ठिकाणी आहेत, ते सुखाच्या ठिकाणी आहेत प्रभूजी, ते सुखलोकामध्ये आहेत. आम्ही विश्वास ठेवतो प्रभू. प्रार्थना करतो देवा, त्यांच्या पश्चात जो दुःखी परिवार आहे त्या परिवाराचं सांत्वन तुझ्या वचनाद्वारे कर. त्यांचा आधार तू हो परमेश्वरा. तुझी शांती त्यांच्या हृदयामध्ये येऊ दे प्रभू. सर्व प्रकारचं दुःखाचं ओझं येशूच्या नावात उचललं जाऊ दे परमेश्वर पिता. आणि ती स्वर्गीय शांती तुझ्या वचनाद्वारे त्यांच्या हृदयामध्ये राज्य करू दे परमेश्वर पिता. आणि प्रत्येक परिवारातील प्रत्येक व्यक्तीला तू आधार दे, बळ दे, हिम्मत दे. आणि परमेश्वरा, त्याच मार्गात ज्या मार्गात सर चालत होते त्याच मार्गात परिवाराने पुढे जावं की जेणेकरून आम्ही परत एकदा भेटू असं होऊ दे परमेश्वर पिता. प्रभूजी, जे वचन आज आम्ही ऐकलं, ज्या ज्या लोकांच्या कानावर गेलेलं आहे परमेश्वर पिता, आम्ही मनन करावं, आत्मपरीक्षण करावं, आम्ही विचार करावा दे बाप्पा. हो प्रभू, आमचं मन आम्ही कठीण करू नये परमेश्वर पिता, पण जे सत्य वचन आहे त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवावा. आणि प्रभूजी, जिवंतपणे आमचं जीवन आम्ही तुला द्यावं, यासाठी परमेश्वर पिता प्रत्येकाच्या हृदयामध्ये तू कार्य कर आणि तुला गौरव मिळू दे. धन्यवाद देतो, स्तुती करतो. आजची सहभागिता तू आशीर्वादित केली, तू आमच्याशी बोलला त्याबद्दल आभार मानतो. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान प्रभू जो तुझा आहे आम्ही तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली. आमेन.